फलटण एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग कॉलेजची सुरुवात झाली आणि आपण एक चांगल्या प्रतीचं त्या ठिकाणी इंजिनिअरिंगचं अभियांत्रिकीचं शिक्षण मिळावं अशा दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्नशील आहोत आणि त्याचंच फळ या ठिकाणी आमचे विद्यार्थी विद्यार्थिनी विविध MNC कंपनीजमध्ये त्यांचं कॅम्पस सिलेक्शन झाल्याचं आपल्याला दिसून येतं। त्याच्यामध्ये जेबिल नावाची एक कंपनी आहे ज्यामध्ये काही विद्यार्थिनी आणि विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांचं कॅम्पस सिलेक्शन झालेलं आहे। त्याचप्रमाणे स्टॉक अँड सॅलेमेंडरमध्ये सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे। ह्या सर्व मल्टीनॅशनल कंपनीज आहेत आणि जगभर यांचं काम असतं आणि त्यामुळं एक आपल्या फलटणच्या मुलामुलींना या संस्थेमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारची संधी त्या ठिकाणी कॉलेजच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली। कॅम्पस इंटरव्ह्यूज घेण्यात आले आणि त्यामध्ये आपली मुलं पात्र असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे। त्याचबरोबर TCS असेल, इन्फोसिस, कॉग्निझंट, बजाज, कमिन्स इंडियामध्ये तर बरेचसे मुलं मुली आपली सातत्याने ते घेत असतात। त्या ठिकाणी ट्रेनिंगही देत असतात आणि त्यांचं फार मोठं सहकार्य या इंजिनिअरिंग कॉलेजला लाभतं। त्याचप्रमाणे ॲक्मे, इन्फोसिस, एक्सटेन्सिबल सॉफ्टवेअर सोल्युशन्स या विविध कंपनींमध्ये सुद्धा त्या ठिकाणी कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आलेले आहेत आणि केवळ आपल्याच नव्हे तर आजूबाजूच्या सर्व इंजिनिअरिंग कॉलेजच्या या आपल्या ग्रामीण भागातल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोलवलं जाणार आहे आणि या सर्वांसाठीच हे कॅम्पस इंटरव्ह्यूज असतील की जेणेकरून त्यांना चांगल्या कंपनीजमध्ये प्लेसमेंट मिळू शकेल। फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आपण आता एक 2 कंपन्यांचे प्लेसमेंट ड्राईव्ह झालेले आहे। स्टोईक अँड सॅलेमेंडर, त्याच्यामध्ये आपली 5 मुलं प्लेस झालेली आहेत पॅकेज ऑफ 4 lakhs। त्यानंतर आता जेबिलमध्ये आपले जी काही मुलं प्लेस झालेत त्यांचं पॅकेज 3.6 lakh आहे आणि जवळपास हे 40 मुलं आत्ता प्लेस झालेत आणि आमचं जे आम्हाला टार्गेट दिलं आहे आदरणीय संजीवराजे नाईक निंबाळकर साहेबांनी की आपल्या इथल्या 100% मुलांना प्लेसमेंट मिळाली पाहिजे, त्या दृष्टीने हे आमची वाटचाल चालू आहे। आणि आम्ही या प्रसंगी सेक्रेटरी साहेबांना हे पण सांगतो की आम्ही 100% प्लेसमेंट यावर्षी करून दाखवूयात आणि आपल्या या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊया।